म्हणजे जंतर मंतरवर रात्रभर सीजेपीचं भर पावसात आंदोलन। रात्री उद्धव ठाकरेंकडून या आंदोलकांची भेट घेतली गेलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा देखील केली गेलेली आहे। रात्रभर जंतर मंतरवर या आंदोलकांनी आंदोलन केलेले आहे। जोरदार पाऊस सुरू होता, मात्र तरीही पावसाची तमा न बाळगता या आंदोलकांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून आंदोलकांची भेट घेण्यात आली आहे। अक्षय वंकनी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय रात्रभर हे आंदोलन चाललंय, उद्धव ठाकरे यांनीही भेट घेतली, काय अपडेट? ऋषाली, सध्या आपण जंतर मंतर परिसरामध्ये आहोत आणि सकाळचे 6:30 वाजलेत आणि ही सगळी दृश्य आपण जंतर मंतर परिसरातली पाहू शकतो। स्टेजच्या समोर अद्याप देखील मोठ्या संख्येने सीजेपीचे कार्यकर्ते आणि देशभरातले तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी आंदोलनावरती ठाण मांडून बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2 दिवसांपूर्वी खरं तर संसदेवरती शांततापूर्ण मार्च जो आहे तो सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडनं घेऊन जाण्यात येणार होता, परंतु त्या संपूर्ण मोर्चावरती ही मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज जो आहे तो झालेला होता आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी जंतर मंतर सोडणार नाही अशी भूमिका जी आहे ती घेतलेली होती आणि कालपासूनच या संपूर्ण आंदोलनाला पुन्हा एकदा नव्याने उभारी मिळालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काल रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांनी देखील संपूर्ण या आंदोलनाला भेट दिली आणि आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या सगळ्या स्टेजवरतून उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते। आज देखील काही राजकीय पक्षाचे मंडळी जे आहेत ते या सगळ्या आंदोलनाला भेट देण्याची शक्यता आहे। एकीकडे राहुल गांधी जे आहेत ते काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या अवघ्या काही अंतरावरतीच 3 मूर्ती चौकामध्ये आंदोलनाला बसलेले होते। त्यानंतर त्यांचं आंदोलन जे आहे ते पोलिसांकडून दडपण्यात आलं आणि त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आज मात्र संसदेच्या अधिवेशनाचा पावसाळी अधिवेशनाचा 3रा दिवस आहे, त्यामुळे या सगळ्या अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी विरोधकांकडनं संसदेमध्ये कोणती भूमिका मांडण्यात येणार आहे या सगळ्या नीट पेपर फुटी प्रकरणावरतून तरुणाच्या आंदोलनावरतून सीजेपीच्या आंदोलनावरतून एक महत्त्वाची चर्चा जी आहे ती संसदेत होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु काल या सगळ्या तरुणांच्या आंदोलनामध्ये काँग्रेसने उडी घेतलेली होती आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी जे संसदेचे विरोधी पक्ष नेते त्यांच्या नेतृत्वात आंदोलन झालेलं होतं आणि संपूर्ण या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांना अर्थातच अखिलेश यादव आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये ठेवलेलं होतं। त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। स्वतः सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या होत्या प्रियंका गांधी यांना सोडवण्यासाठी आणि तात्काळ सोनिया गांधी आल्यानंतर प्रियंका गांधी यांना सोडण्यात सुद्धा आलेलं होतं। त्यामुळे आज काँग्रेसकडनं या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात आजची काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सध्या जंतर मंतरवरची ही सगळी परिस्थिती आपण पाहू शकतो की तरुण जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनाला अद्याप देखील या ठिकाणी बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काही आंदोलक तरुण जे आहेत ते सध्या या ठिकाणी विश्रांती सुद्धा घेतात आहेत। ऋषाली, धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर काँग्रेसचा लोकशाही चर्चेऐवजी राजकीय तमाशा असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय। राजकीय मथळ्यांसाठी गोंधळ निर्माण करणं हा काँग्रेसचा उद्देश होता। राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी ही टीका केली। राहुल गांधींनी आंदोलन करून जनतेला त्रास दिला असंही धर्मेंद्र प्रधान म्हणतात। नेमकं काय ट्विट केले पाहूया। राहुल गांधी आणि काँग्रेसने पंतप्रधानांच्या घराबाहेर धरणं आंदोलन करून जनतेला त्रास दिला। स्थापित सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केलं। सरकारने सर्वसमावेशक चर्चेसाठी आपली तयारी दर्शवल्यानंतरही काँग्रेसने चर्चेऐवजी राजकीय तमाशा निवडला। विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना करणं हा त्यांचा उद्देश नव्हता, तर राजकीय मथळ्यांसाठी गोंधळ निर्माण करणं हा होता। राहुल गांधींसाठी हा विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, चर्चेसाठी प्रत्येक मार्ग खुला झाल्यानंतर संघर्ष निर्माण करण्याचा हा प्रश्न आहे। आमचे सरकार तरुणांच्या चिंतेचं निराकरण करण्यासाठी 100% कटिबद्ध आहे। विद्यार्थी राजकीय प्रचारात साधन म्हणून वापरले जाण्यापेक्षा खूप चांगल्या वागणुकीस पात्र आहेत। त्यांना गोंधळाऐवजी निश्चितता आणि घोषणाबाजीऐवजी जबाबदारी मिळायला हवी।